आपला आजचा विषय आहे देवाच्या मदतीने द्वेषावरती विजय मिळवा. आणि बिना देवाच्या मदतीचा आपल्याला द्वेषावरती विजय मिळवणं हे अशक्य आहे. बिना देवाच्या मदतीचा द्वेषावरती विजय मिळवणं हे आपल्याकरता काय आहे? अशक्य आहे. आणि आज आपण देवाच्या मदतीने द्वेषावरती विजय कशा प्रकारे मिळवता येतं हे आज आपण काय करणार आहोत? शिकणार आहोत. आणि त्यासाठी आपण गलतीकराचं पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 ही 2 वचनं आपण वाचणार आहोत. गलतीकराचे पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 ही आत्म्याचं 2 वचन. सारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. आता पहा, व्हेरी गुड. ह्या ठिकाणी आपण देवाच्या मदतीने आपल्या आतमध्ये असणारा जो काही द्वेष आहे ना, त्याच्यावरती आपल्याला काय मिळवायचं आहे? विजय मिळवायचा आहे. आणि हा विजय मिळवण्यासाठी आपल्याला देवाला आणि देवाच्या स्वभावांना समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण हे वचन वाचतो ना, तर ह्या वचनांमध्ये आपल्याला देव काय आहे हे समजून येतं. आणि आपल्याला काय बनायचं आहे हे पण आपल्याला समजून येतं. आता वचनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देवाचा जो आत्मा आहे ना, त्याच्याद्वारे आपल्या आतमध्ये ह्या सर्व गोष्टी काय करायच्या आहे? त्याला आणायच्या आहे. देवाची इच्छा ही आहे की आपण देवाच्या मदतीने द्वेषावरती विजय मिळवावा. आणि तो विजय मिळवण्यासाठी आपल्याला देवाच्या प्रीतीची गरज आहे. आपल्याला आनंदाची गरज आहे. आपल्याला शांतीची गरज आहे. आपल्याला सहनशीलतेची आपल्याला गरज आहे. आपल्याला ममतेची गरज आहे. आपल्याला चांगुलपणाची आपल्याला काय आहे? गरज आहे. आपल्याला विश्वासूपणाची गरज आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला सौम्यतेची आणि इंद्रिय दमन जे आहे ना, याची आपल्याला काय आहे? गरज आहे. आणि आपण गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या भागातून कशा प्रकारे द्वेषावरती आपण मात केला पाहिजे, कशा प्रकारे द्वेषावरती आपण विजय मिळवला पाहिजे, हे आपण शिकत आलेलो आहोत. आणि आता आपण हे शिकत आहोत की देवाच्या मदतीने द्वेषावरती आपल्याला काय मिळवायचं आहे? विजय मिळवायचा आहे. आणि मग याचा नेमकी अर्थ काय होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहे ना, त्या त्या लिहिणं आणि त्या ऐकणं काय आहे? गरजेचं आहे. आणि बघा, देवाच्या मदतीनेच आपल्याला द्वेषाचं चक्र मोडणं शक्य आहे. देवाच्या मदतीविना आपण आपल्या मनामध्ये ज्या पण व्यक्तीप्रती द्वेष बाळगून आहो ना, तो द्वेष काढून टाकणं किंवा त्या द्वेषाच्या चक्राला मोडणं हे आपल्याला अशक्य आहे. पण हे देवाच्या मदतीने शक्य होऊ शकतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मग त्याची जी पवित्र शक्ती आहे किंवा देवाचं जे सामर्थ्य आहे ना, त्या सामर्थ्यामुळं आपण स्वतःमध्ये चांगले जे गुण आहे ना, ते आपण वाढवू शकतो. लक्ष द्या, आपल्याला ह्या वर्तमान समयामध्ये राहत असताना पवित्र आत्म्यामध्ये असलेले जे काही चांगले गुण आहे ना, त्याची आपल्याला गरज आहे.
आणि त्या गुणांच्या साहाय्यानेच आपण द्वेषावरती विजय प्राप्त करू शकतो. त्या गुणांच्या साहाय्यानेच आपण द्वेषाचे जे चक्र आहे ना, जे आपल्या आतमध्ये सुरूच आहे, त्याला आपण मोडू शकतो. आणि ते मोडण्यासाठी आपल्याला आता निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला चांगल्या गुणांमध्ये वाढायचं आहे. आणि गलती करायच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये 22 आणि 23 मध्ये ती सर्व जी गुण आहे ती आपण काय केलेली आहे, ती वाचलेली आहे. आणि त्यामध्ये जे जे गुण पवित्र आत्म्याचे आहे त्या सर्वांची आपल्याला काय आहे, गरज आहे. आणि त्याची गरज आपल्याला का आहे, कारण आपल्याला आता आपल्या आतमध्ये संबंधित व्यक्तीप्रती जो काही द्वेष आहे ना त्याच्यावरती विजय प्राप्त करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला ह्या गुणांमध्ये काय करायचं आहे, वाढायचं आहे. हे गुण आपल्याला ना स्वतःहून कधीच काय करता येणार नाही, वाढवता येणार नाही. हे जे गुण आहेत कोणते, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता आहे, त्यामध्ये चांगुलपणा आहे, विश्वासूपणा आहे, त्यानंतर सौम्यता आहे, इंद्रिय दमन आहे. हे जे गुण आहे ना, हे कधीच आपल्या आतमध्ये आपल्याला स्वतःहून जे आहे ना ते वाढवता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला द्वेषावरती जे आहे ना मात करण्यासाठी कशाची गरज होती का, आपल्याला म्हणून द्वेषावरती मात करण्यासाठी आपण स्वतःवर नाही तर आपण देवावरती अवलंबून असायला हवं आहे. आपण अनेक वेळा द्वेषाच्या संदर्भामध्ये तो द्वेष आपल्या आतमधून काढून टाकण्याच्या संदर्भामध्ये आपण अनेक वेळा हरलेल्या अवस्थेमध्ये का असतो माहिती का, कारण आपण स्वतःहून आपल्या आतमधून त्या व्यक्तीप्रती द्वेष काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त होत नाही. कारण हे शक्यच नाहीये. आपल्या आपण द्वेष काढून टाकणं हे आपल्याकरता शक्य नाही. आणि आपल्याला त्यातून जर बाहेर निघायचं आहे तर त्यासाठी आपल्याला देवाच्या मदतीची गरज आहे. आणि देव आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतो, तर पवित्र आत्म्यामध्ये असलेली जी काही फळं आहेत चांगुलपणाची, त्याने भरून, लक्ष द्या, आपल्याला देव त्या द्वेषातून काय करू शकतो, बाहेर काढू शकतो. आणि मग ह्या दिवसांमध्ये आपण देवाकडं ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, तू मला माझ्या आतमध्ये असलेला जो काही द्वेष आहे ना त्यावरती विजय प्राप्त करण्याकरता, किंवा ते द्वेषाचं चक्र माझ्या आतमध्ये मला मोडून टाकायचं आहे. आणि ते मोडण्याकरता तू मला सर्व प्रकारच्या चांगल्या गुणांनी भर, जी गुण पवित्र आत्म्यामध्ये वास करत आहे. आणि देव तयार आहे, कारण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला ह्या ठिकाणी हे सांगतं की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे जे फळ आहे ना त्या फळांना देव आपल्याला देण्यासाठी तयार आहे. पण आपण ती इच्छा दर्शवली पाहिजे की देवा, तू मला तुझ्या स्वतःच्या चांगल्या गुणांनी काय कर, भर. मग तो देव तुम्हाला त्याच्या गुणांनी जे आहे ते भरल्याशिवाय राहणार नाही. आणि पहा, आपण जर असं केलं, कसं, आपण जर देवावरती जर अवलंबून राहील, देवाची इच्छा ही आहे की तुम्ही तुमच्या मनातील द्वेष काढून टाकण्यासाठी देवावरती अवलंबून राहायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मनातील द्वेष काढून टाकण्यासाठी देवाची जी काही चांगली गुण आहे त्याने भरण्यासाठी तयार असलं पाहिजे. तर तुम्हाला ह्या दिवसांमध्ये त्या गोष्टींवरती मात करणं काय होईल, सोपं जाईल. आणि असं जर आपण केलं तर येशूचा जो शिष्य आहे, येशूचा जो काय आहे, शिष्य आहे, ज्याचं नाव पॉल आहे, लक्ष द्या, पॉल त्याच्या पत्रामध्ये अतिशय सुंदररित्या असं म्हणतो की फिल्पिकरचं पत्र जेव्हा आपण काढतो, फिल्पिकरचं पत्र 4 अध्याय आणि 13 वचन जेव्हा आपण काढतो ना, त्या ठिकाणी पॉल याच्यासारखा आपल्यालाही एक अनुभव काय होतो माहिती का, येत असतो. कारण पॉल असं म्हणाला आहे की जो मला सामर्थ्य देतो, लक्ष द्या, आपण ते वचन काढू आणि त्या वचनातून आपण
हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की कशा प्रकारे पावलाला एक अनुभव आला आणि तो अनुभव आपल्याला कशा प्रकारे येऊ शकतो द्वेषावरती विजय प्राप्त करण्याच्या संदर्भामध्ये. फिलिप्पिकरांचं पत्र 4 अध्याय आणि 13 वचन. मला जो मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. व्हेरी गुड. मला जो सामर्थ्य देतो. आता संत पावलाला सामर्थ्य कोण देत होतं? कारण वचनामध्ये आपण स्पष्टपणे वाचतो, ज्यावेळेस आपण 13 वचन वाचतो ना, तर त्या 13व्या वचनामध्ये पाऊल अतिशय स्पष्टपणे हे म्हणत आहे, मला जो म्हणजे कोण? मला प्रभू येशू सामर्थ्य देतो. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण प्रेषितांचं पुस्तक वाचतो ना, त्या प्रेषितांच्या पुस्तकामध्ये आपल्याला संत पावलाचा देवासोबत झालेला जो काही सामना आहे ना, तो आपल्याला पाहायला भेटतो. ज्या वेळेला आपण प्रेषितांचं जे कृत्य आहे, प्रेषितांच्या कृत्यामध्ये ज्या वेळेला आपण संत पावलाविषयी वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे पाहायला भेटतं. कोणीतरी माझ्यासोबत प्रेषितांचं कृत्य अध्याय 9 कोणीतरी काढा. प्रेषितांचं पुस्तक अध्याय 9 आणि त्याचं 3, 4 आणि 5 वचन वाचा. 3, 4, 5. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या भोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, शोला शोला माझा छळ का करतो. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. काट्यावर लाथ मारणे हे तुला कठीण. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की पावलाचा सामना जो आहे ना, तो येशू बरोबर झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी पावलाचं नाव अगोदर शाऊल होतं. शाऊलाचं पाऊल झालेलं आहे. ज्या वेळेला शाऊलाला कळालं की येशू प्रभू आहे, त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं. आणि तो ह्या ठिकाणी हे म्हणत आहे की मी अगोदर मंडळीचा छळ करणारा व्यक्ती होतो. बघा, 8वा अध्याय आपण काढू. प्रेषितांचं पुस्तक 8वा अध्याय आपण काढू आणि त्या 8व्या अध्यायाचं 3रं वचन आपण वाचू. बघा, 3रं वचन. इकडे मंडळीस हैराण करून लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकीत असे. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी पाऊल कशा प्रकारे त्याच्या मनामध्ये द्वेष हाताला उकसवत होता आणि त्या द्वेषामध्ये तो देवाच्या लोकांना कशा प्रकारे हैराण करायचा, कशा प्रकारे ओढून टाळून तो स्त्रियांना आणि पुरुषांना तुरुंगामध्ये टाकायचा, हे ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. शाऊलाचं जे जीवन आहे ना, ते अतिशय भयानकरित्या देवाच्या लोकांचा द्वेष करण्याने भरलेलं होतं. आणि तो देवाच्या लोकांना त्रास देण्यासाठी, देवाच्या लोकांचा जो द्वेष त्याच्या आतमध्ये होता ना, तो द्वेष त्याला उकसवून देवाच्या लोकांना तुरुंगामध्ये टाकण्याकरता तो दिमिश्कामध्ये चालला होता चर्च. आणि आपल्याला 3ऱ्या वचनावरती पाहायला भेटतं की जाता जाता येशूने त्याला दर्शन दिलं आणि येशू त्या ठिकाणी त्याच्यासोबत बोलत आहे की शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस. म्हणजे लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण ज्या वेळेला एखाद्या भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष बाळगतो आणि त्या द्वेषाच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण उपसवला जातो आणि संबंधित व्यक्तीला आपण ज्यावेळेस त्रास देतो ना, तर तो त्रास आपण त्याला देत नाही, तर तो त्रास आपण देवाला देत असतो, येशूला देत असतो. हे समजून घ्या. आणि हीच गोष्ट ह्या ठिकाणी आपल्याला
शाऊलाच्या बाबतीमध्ये देखील पाहायला भेटत आहे. शाऊलाला असं वाटत होतं की मी विश्वासणाऱ्यांना त्रास देत आहे, पण तो तसा भाग नव्हता. विश्वासणाऱ्यांना त्रास देणं हे डायरेक्ट देवाशी संबंधित आहे. देवाचं सांगतो, जो तुला हात लावतो तो माझ्या डोळ्यातल्या बुगळाला हात लावतो. चर्च आणि देव भेदभाव करत नाही. आपण मागील दिवसांमध्ये ह्या स्टडीमध्ये जे आहे ते वाचलेलं आहे. देव पक्षपाती नाहीये, देव भेदभाव करत नाही. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की ज्यावेळेस आपण पहिल्या योहानाचं पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की जो भाऊ आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजून अंधारामध्येच आहे आणि अंधारात चालतो. त्या ठिकाणी शाऊल देखील अंधारामध्येच होता आणि अंधारात चालत होता. आणि मग त्याला हे कळलं की मी जे करत आहे, द्वेष करणं, राग करणं, छळ करणं, स्त्रियांना पुरुषांना तुरुंगामध्ये टाकणं, हे जे आहे ना, हे मुळात बरोबर नाहीये. आणि लक्ष द्या, आपण पाहतो फिलिप्पीकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये तो त्याच्या जीवनातला एक काय करतो माहिती का, त्या ठिकाणी एक वाक्यांश एक छोटीशी गोष्ट तो शेअर करते. तो म्हणते, जो मला सामर्थ्य देतो, जो मला काय करतो, सामर्थ्य देतो, जो मला शक्ती देतो, जो मला बळ देतो ना, त्या येशू कडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान. म्हणजे काय माहिती का, मी द्वेषावरती मात करण्यास शक्तिमान आहे. मी माझ्या मनातून पवित्र आत्म्याच्या सर्व प्रकारच्या गुणांच्या साह्याने माझ्या मनातून द्वेष काढण्याकरता मी शक्तिमान आहे. चर्च लक्ष द्या, तुम्हाला ह्या दिवसांमध्ये परमेश्वर देवाकडं बघणं फार गरजेचं आहे, अशासाठी की मनामध्ये चालू असलेलं द्वेषाचं चक्र यावरती मात करता यावं. यावरती जे आहे ना, आपल्याला मात करता यावं, यासाठी आपल्याला देवाकडे बघणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला आपल्या आतमध्ये चांगल्या गुणांनी भरण्याची गरज देवाला दाखवणं गरजेचं आहे. यासाठी आपण देवाच्या चांगल्या गुणांनी भरण्याच्या अनुषंगाने देवाकडं आपण भुकेला आणि तहानेला असल्याच्या दृष्टिकोनातून बघणं फार गरजेचं आहे. तर तो देव आपल्याला त्याच्या चांगल्या गुणांनी भरू शकतो, आपल्या मनातील द्वेषावरती विजय प्राप्त करून घेण्यासाठी. पुढे जर आपण देवाचं वाचलं ना, स्तोत्र संहिता 121:2 आपण काढूया यावेळेला. स्तोत्र संहिता 121:2. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. खूप सुंदर. ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली ना, त्या परमेश्वराकडून तुम्हाला सहाय्य येतं तुमच्या मनातील द्वेषाच्या चक्रावरती विजय मिळवण्यासाठी. ते तुमच्याकडून होऊ शकणार नाही. तुमच्या मनामध्ये संबंधित व्यक्तीप्रती असलेला जो काही द्वेष आहे ना, त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या स्वतःहून विजय प्राप्त करता येऊ शकणार नाही. पण तुम्हाला विजय प्राप्त करता येणार नाही अशातला तो भाग नाही. तुम्हाला विजय प्राप्त करता येईल, परंतु त्यासाठी तुम्हाला आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या देवाची गरज आहे. त्याच्या सहाय्याची गरज तुम्हाला आहे. कारण स्तोत्रकर्त्याला ही गोष्ट समजली की बिना देवाच्या सहाय्याने मी काहीच करू शकत नाही. बिना देवाच्या मदतीने मी काहीच करू शकत नाही. मला जर काही करायचं आहे ना, तर त्यासाठी मला देवाच्या सहाय्याची गरज आहे. आणि म्हणून तो ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं आणि त्या ज्ञानाच्या सहाय्याने आपण देवाकडे जावं मदतीसाठी. म्हणून ह्या ठिकाणी तो त्याचा अनुभव शेअर करत आहे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. तो म्हणत आहे, आकाशाचा व पृथ्वीचं निर्माण करता जो परमेश्वर आहे ना, त्यापासून मला सहाय्य येतं, त्यापासून माझं संरक्षण होतं. लक्ष द्या, द्वेष हा मला उकसवतो माझं वाईट व्हावं म्हणून, पण माझं वाईट होऊ नये यासाठी देव मला सहाय्य करतो. देव मला सुरक्षित ठेवतो. देव माझं वाईट होऊ देत नाही. देव माझ्या मनामध्ये चालू असलेल्या द्वेषाप्रती, माझ्यावरती वाईट जे
प्रसंग आहे ना ते येऊ देत नाही. चर्च लक्ष द्या, आपल्याला देवाच्या मदतीने आपल्यामध्ये असलेला जो द्वेष आहे ना त्याच्यावरती आपल्याला विजय मिळवायचा आहे. आपण बायबल वाचतो, चांगली गोष्ट आहे. आपण प्रार्थना करतो, चांगली गोष्ट आहे. आपण उपवास करतो, चांगली गोष्ट आहे. आपण वुमन्स सेमिनारला येतो, चांगली गोष्ट आहे. आपण रोज संध्याकाळच्या वेळेला झूम मीटिंग अटेंड करतो, चांगली गोष्ट आहे. पण तरी पण आपल्या मनामध्ये द्वेष असतो. तरी पण आपल्या मनामध्ये द्वेषाचे चक्र चालूच असत. याचा अर्थ हा आहे की आपण पाहिजे त्या प्रकारे आपली जी परिस्थिती आहे ना ती देवाला सोपवलेली नाही आणि देवाकडून आपण सहाय्य मागितलं नाहीये त्या परिस्थितीच्या वरती जीवन जगण्यासाठी. वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जर तुम्हाला द्वेषावरती जर विजय मिळवायचा आहे तर मग तुम्ही देवाची मदत तुम्ही घेतली पाहिजे. आणि देवाची मदत ही तुम्हाला कशी प्राप्त होईल माहिती का? नीतिसूत्राचं पुस्तक 10 अध्याय आपण काढू आणि त्याचं वचन 12 आपण काढणार आहोत. नीतिसूत्रे 10 अध्याय आणि वचन 12 आपण वाचू यावेळेला. द्वेष कलह उत्पन्न करतो, प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते. द्वेष कलह म्हणजे काय? वाद. द्वेष भांडण उत्पन्न करतो, द्वेष कलह उत्पन्न करतो. याच्या पलीकडे द्वेष जो आहे ना कोणत्या कोणत्या गोष्टी उत्पन्न करतो हे आपण शिकलो. पण वचनामध्ये ह्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की आपल्या आतमध्ये असलेला जो द्वेष आहे ना तो फक्त भांडण उत्पन्न करतो, तो फक्त कलह उत्पन्न करत असतो. पण द्वेषाने अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याद्वारे उत्पन्न करू नये म्हणून आपल्याला त्याच्यावरती ताबा मिळवण्यासाठी देवाच्या प्रेमाची गरज आहे. देवाचं जे प्रेम आहे ना देवाचं प्रेम हे आपल्याला ह्या दिवसांमध्ये काय करायचं माहिती का? आत्मसात करून घ्यायचं आहे. कारण वचन सांगतं प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते. कोणी तुमच्या सोबत किती वाईट केलेलं आहे ना त्या सर्व गोष्टींवरती तुम्ही देवाच्या प्रीतीच्या साहाय्याने झाकण घालायला शिकलं पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचं ठरलं तर तुम्ही तुमचं वाईट करणाऱ्या व्यक्तीला क्षमा करायला शिकलं पाहिजे. हे माझ्यासाठी पण कठीण होतं चर्च. 3-4 वर्षापूर्वी हे माझ्यासाठी पण कठीण होतं. पण जसं देवाच्या आत्म्याच्या साह्याने मी देवाच्या चांगुल गुणामध्ये वाढत गेलो ना तस मला यामध्ये द्वेषाचे चक्र मोडून टाकण्याकरता सहाय्यता प्राप्त झाली. लक्ष द्या, द्वेषाचे चक्र हे जर तुम्हाला तुमच्या आतमध्ये तोडायचं आहे, तुम्हाला जर द्वेषाच्या वरती जीवन जगायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला देवाची गरज आहे. म्हणजे काय माहिती का? देवामध्ये असलेल्या त्या आगापे प्रेमाची तुम्हाला गरज आहे. देवाचं आगाप प्रेम जे आहे ना, लक्ष द्या, आपण गीत गातो, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, पर कोई नाप ना सका गहराई तेरे प्यार की. लक्ष द्या, देवाचं जे प्रेम आहे ना त्या देवाच्या प्रेमाची आपल्याला गरज आहे. आपल्या आतमधून तो द्वेष काढून टाकण्याकरता. आणि हे कठीण आहे, म्हणूनच देवाच्या प्रेमाची गरज आहे. हे तुमच्या स्वतःहून तुम्हाला ते करता येणार नाही. कारण लोकांनी तुमच्यासोबत किती वाईट वागणूक केलेली आहे ना, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार मनामध्ये असलेला द्वेष आपल्याला आठवून करून देत असतो आणि तो आपल्याला उकसवत असतो. त्याला माफ करू नको, त्याला क्षमा करू नको, त्याला त्याला जे आहे त्याचा तू बदला घे, त्याची निंदा कर, त्याची चुगली कर, त्याचं वाईट कर. द्वेष आपल्या आतमध्ये आपल्याला उकसवत असतो त्याचं वाईट करण्याकरता. आणि आपण आपल्या स्वतःहून आपल्या आतमध्ये त्या व्यक्तीप्रती असलेला जो काही द्वेष आहे ना त्याच्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. म्हणून तर देवाच्या प्रेमाची गरज आहे आपल्याला. आणि ते सूत्रेकार या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की द्वेष फक्त कलह उत्पन्न करतो, द्वेष फक्त मारामारी,
भांडणं, क्रोध, ईर्ष्या, डाह, मत्सर, राग, तट, फुटी, हेवा, रगेलपणा, अशा अनेक गोष्टी द्वेष उत्पन्न करतो, ज्याच्याने आपलं नुकसान होतं. पण लक्ष द्या, देवाच्या प्रेमाची आपल्याला काय माहिती का गरज आहे? का गरज माहिती देवाच्या प्रेमाची आपल्याला? द्वेषावरती विजय प्राप्त करण्यासाठी आणि चर्च द्वेषाचा सामना करण्यासाठी आपण लोकांना प्रेम दाखवलं पाहिजे. लोकांना म्हटल्यापेक्षा ज्यांनी आपलं वाईट केलेलं आहे, ज्यांनी आपलं वाईट केलेलं आहे, अशा लोकांना आपण प्रेम दाखवलं पाहिजे. आणि लक्ष द्या, देवाने आपल्यावर केलेल्या प्रेमाची आठवण ठेवून आपण इतरांवरती प्रेम केलं पाहिजे. हो, आपण देखील अनेक चुका केलेल्या आहेत. आपण देखील देवाला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि तरीही देव आपल्या बरोबर प्रेमाने वागला. तरीही देवाने आपल्यावरती प्रेम केलं चर्च. मग जर देव आपल्यावर प्रेम करतो, तर देवाची अपेक्षा ही आहे की आपण देखील इतरांवरती देवाचं प्रेम आपल्या जीवनात जसं त्याने केलं तसं आपण इतरांवरती काय करावं? प्रेम करावं. आपण हे आठवलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. तर आपल्याला आपल्या मनात असलेल्या द्वेषावरती विजय प्राप्त करता येईल. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे क्षमाशीलता स्वीकारणं. मनातून द्वेष काढून टाकण्यासाठी देवाच्या सहाय्याने काय केलं पाहिजे बघा. कलसीकराचं पत्र 3रा अध्याय आपण काढू. कलसीकराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 13वं वचन आपण वाचणार आहोत. 13 वचन. कलसी 3:13. येस. सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाच्या गाराने असल्यास आपसापात आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. खूप 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 सुंदर. घराने वादविवाद होतात, पण ज्या वेळेला ते होतात ना, त्यानंतरची भूमिका किंवा त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, तर आपण क्षमाशील असलं पाहिजे. येशूने क्षमा केली का लोकांना? तुम्हाला काय वाटतं? क्षमा केली. येशूने लोकांना क्षमा केली. का क्षमा केली माहितीये का? कारण आपण शुभवर्तमानांमध्ये हे वाचावं. आज देखील 2000 वर्षानंतर देखील हे आज आपल्याकडे अवेलेबल आहे. 2024 मध्ये देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण ते वाचावं आणि आपण येशूच्या आदर्शावरती चालावं. ज्या वेळेला कोणी आपल्या बरोबर अतिशय वाईट वागतं ना, त्यावेळेला त्या वाईट वागणाऱ्या व्यक्तीला क्षमा करणं हे कठीण आहे. कठीण आहे त्या व्यक्तीला क्षमा करणं. पण क्षमा तुम्ही स्वतःहून त्याला करायची नाहीये, कारण तुम्हाला तसं करणं जमणार नाही. मग तुम्हाला तसं करता यावं याकरता तुम्हाला देवाच्या साह्याची गरज आहे. तुम्हाला तसं करता यावं याकरता तुम्हाला देवाच्या मदतीची गरज आहे. आणि जर तुम्हाला तसं करता येत नाहीये, तर तुम्ही देवाकडे ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, ह्या लोकांनी मला खूप भयंकर त्रास दिलाय. देवा, ह्या लोकांनी माझं खूप वाईट केलं आहे. देवा, माझ्या मनामध्ये यांच्याविषयी खूप राग आहे, खूप कडूपण माझ्या मनामध्ये आहे आणि माझं बिलकुल मन होत नाहीये त्यांना क्षमा करण्याचं. ज्यावेळेस पण ते माझ्या समोर येतात, त्यावेळेला ती गोष्ट मला आठवते जी त्यांनी माझ्या बरोबर केलेली आहे आणि मी त्यांना क्षमा नाही करू शकत. मी अशक्त आहे, पण मला त्यांना क्षमा करायची आहे. यासाठी मला तुझी गरज आहे. मला त्यांना क्षमा करता यावी म्हणून तू मला मदत कर. माझ्या जीवनामध्ये द्वेषाचे चक्र हे मोडले जाऊ दे. मला द्वेषाच्या वरती जे आहे ना, जीवन जगता येऊ दे. आणि बघा, निश्चित अर्थाने द्वेष टाळण्यासाठी आणि त्या व्यक्तीला क्षमा तुम्ही करावी यासाठी देव तुम्हाला सहाय्य करेल. देव तुम्हाला मदत करेल.
आज अनेक लोकांचे चांगले नातेसंबंध हे दिवसेंदिवस बिघडण्याच्या मागची कारण जर काय आहे तर ते आहे द्वेष, एकमेकांचा तिरस्कार. वर्षानुवर्ष ते एकमेकांसोबत बोलत नाही, वर्षानुवर्ष एकमेकांना ते दिसत नाही, वर्षानुवर्ष त्यांच्या मनामध्ये एकमेकांप्रती भयंकररित्या वैर असतं. तसं आपल्या ठाई नसावं, कारण आपण देवाची लेकरं आहोत. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे, ज्या वेळेला आपण शांततेचा मार्ग निवडतो ना, त्यावेळेला आपण द्वेषावरती मात करू शकतो. आणि शांततेचा मार्ग हा आपल्याला काय करण्यासाठी सांगतो माहिती का? आपल्याला वाद विवाद टाळण्यासाठी सांगतो. कारण अनेक वेळा संबंधित व्यक्तीने आपलं वाईट केलं असता आपल्या आतमध्ये असलेला द्वेष आपल्याला उकसवतो त्याच्यासोबत वाद करण्यासाठी, त्याच्यासोबत बाचाबाची करण्यासाठी, त्याच्यासोबत मारामारी करण्यासाठी. आणि आज तुम्ही बघा, अनेक लोकांनी संयम न बाळगल्यामुळं, अनेक लोकांनी सहन न केल्यामुळं, अनेक लोकांनी क्षमा न केल्यामुळं, अनेक लोकांनी प्रेमाने वागणूक न केल्यामुळं आज आपल्याला काय पाहायला भेटतं की त्यांच्या जीवनामध्ये भयंकररित्या त्यांच्या नातेसंबंधात दुरावा आलेला आहे. अनेकांचे तर कोर्ट कचेऱ्या चालू आहे या विषयाने, पोलीस केस, अनेकांची तर दुश्मनी झालेली आहे या विषयाने. पण आपल्या संदर्भात असं होऊ नये याकरता आपल्याला रोमकराच्या पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या लोकांना आपण जे आहे ना शांततेने काय केलं पाहिजे माहिती का, समजून घेणं गरजेचं आहे. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि त्याचं 18 वचन आपण काढू यावेळेला. वचन 18, शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. सर्वांसोबत देवाची इच्छा आहे की आपण कुणाबरोबरही वादविवाद करू नये, आणि होईल तितकं समोरचा व्यक्ती वादविवाद करण्याच्या मूडमध्ये पण असेल ना, तरी पण देवाची सांगत आहे त्याच्यासोबत शांतीने राहा. आणि ही शांती कोणती माहिती का? ही जगिक शांती नाही, ही जगिक शांती नाही, ही शांती देवामध्ये वास करणारी आहे. आणि म्हणून देवाचं वचन शुभवर्तमानाच्या पुस्तकामध्ये सांगतं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या घरात जाल ना, त्यावेळेस बोला तुम्हाला शांती असो. चर्च, देवाची शांती आपल्याला काय करते माहितीये का? देवाची शांती ही आपल्याला संबंधित व्यक्तीबरोबर वाद विवाद करण्यापासून आवरत असते. देवाची शांती ही आपल्याला त्या लोकांसोबत शांततेने शेवटपर्यंत राहायला प्रेरित करत असते. देवाच्या शांतीच्या सहाय्यानेच आपण लोकांसोबत डील करून आपल्या आतमध्ये असलेल्या द्वेषाच्या चक्रावरती मात करता येऊ शकते. चौथा जो मुद्दा आहे ना, तो आहे प्रार्थनेचा उपयोग करा. कठीण आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपलं वाईट केलेलं आहे आणि त्यावेळेला आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवणं कठीण आहे, कारण त्या व्यक्तीने आपलं जसं प्रकारे वाईट केलेलं असतं ना, तीच ती गोष्ट आपल्याला आपल्या विचारांमध्ये काय करते माहिती का, आठवत असते, आणि म्हणून आपण प्रार्थना नाही करू शकत. पण देवाचं वचन सांगत आहे की अशा वेळेला तुम्ही प्रार्थनेच्या सहाय्याने देवाकडं मदत मागा, त्या द्वेषावरती, त्या विचारावरती तुम्हाला मात करता यावी म्हणून. कारण वचन सांगत आहे, मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 44 जे वचन आहे ना, त्या 44 वचनामध्ये परमेश्वराचं वचन काय सांगते पहा. आपण हे वचन काल देखील वाचलं होतं. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे तुमचं छळ करतात
आणि जे तुमच्या पाठीमागे लागतात. पाठीमागे लागणं म्हणजे काय? त्यांची इच्छा ही आहे की तुम्हाला कसं का होईना त्रास द्यायचा. तुमच्याविषयी याला बोल, त्याला बोल, आडून बोल, पाडून बोल, या असं होतं की नाही होत? होतं. म्हणजे विचार करा, वचन किती स्पष्टपणे सांगत आहे की जे तुमच्या पाठीमागे लागतात ना आणि जे तुमचा छळ करतात ना, त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा की आपल्या हृदयामध्ये त्यांच्या प्रती प्रीती असावी. आपल्या हृदयामध्ये त्यांच्या प्रती सहनशीलता, आपल्या हृदयामध्ये त्यांच्या प्रती देवाच्या साह्याने त्यांना प्रत्युत्तर देण्याकरता आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. लक्ष द्या, प्रार्थना ही एकमेव मार्ग आहे जी देवाला तुमचं सहाय्य करण्याकरता बोलत असते तुमच्या कमजोरीमध्ये, तुमच्या अशक्तपणामध्ये. पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे लोक आहे ज्यांनी त्यांच्या अशक्तपणात देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने त्यांना सहाय्य केलं त्यातून बाहेर निघण्यासाठी. दानियल राजाचे एक उत्तम उदाहरण आहे. दानियल बद्दल लोकांच्या मनामध्ये खूप द्वेष होता आणि लोकांनी त्या द्वेषापोटी दानियेलाला खूप त्रास दिला, पण त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने काय केलं माहिती का? देवाने सिंहाची तोंड पण बंद करून टाकली. इतकं सामर्थ्य आहे प्रार्थनेमध्ये. देवाला तुमची प्रार्थना ही ऐकून तुमचं सहाय्य करण्यासाठी स्वर्ग सोडून यावंच लागतं, कारण त्याचं अभिवचन आहे. त्याचं अभिवचन आहे, मी तुला अनाथ सोडणार नाही. त्याचं अभिवचन आहे, मी तुला एकटं सोडणार नाही. योहानाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला आपण येतो ना, त्या 14व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा अतिशय स्पष्टपणे म्हणतो की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. लक्ष द्या, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. माझ्यावर काय करा माहितीये का? माझ्यावर काय करा? विश्वास ठेवा. चर्च, आपण देवावरती जर विश्वास ठेवला तर निश्चित अर्थाने देवाचं वचन आपल्याला सांगतं की तो आपल्याला मदत करेल. तो आपल्याला मदत करेल. बघा, कोणीतरी 14वा अध्याय 18 वचन कोणतरी वाचा. मी योहान 14:18. मी मी तुम्हाला तुम्हाला अनाथ सोडणार नाही, असे सोड तुमच्याकडे येईल. येस, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईल. का माहिती का? कारण ज्यांनी तुम्हाला दुखवलेलं आहे ना, त्यांच्यावर तुम्हाला प्रेम करता या. मी तुमच्याकडे येईल. का माहिती का? ज्यांनी तुम्हाला दुखवलेलं आहे ना, त्यांचं तुम्ही सहन करा म्हणून तुमच्याकडे येईल. मी तुमच्याकडे येईल. का माहिती का? कारण ज्यांनी तुम्हाला अपमानित केलेलं आहे, ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे ना, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करावी म्हणून मी तुमच्याकडे येईल. मी तुम्हाला सोडणार नाही. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्या त्रासामुळे तुम्ही रडत आहात ना, मी तुमच्याकडे येईल तुमचे अश्रू पुसण्यासाठी. चर्च, देव मनुष्य नाही की तो खोटं बोलल. देव मनुष्य नाहीये, तो जे बोलतो ते तो करतो, म्हणून तो देव आहे. आणि म्हणून देवाच्या क्रोधाला तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का? वाट दिली पाहिजे. देवाच्या क्रोधाला तुम्ही जे आहे ना, वाट दिली पाहिजे. देवाच्या क्रोधाला वाट द्या आणि म्हणून प्रार्थना करा. प्रार्थना करा देवाकडे. निश्चित अर्थाने तो तुम्हाला मदत करेल तुमच्या मनातील द्वेषाच्या वरती जीवन जगण्यासाठी. तो तुम्हाला मदत करेल. तो तुम्हाला सोडणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही. त्याने मला सोडलं नाही, त्याने मला टाकलं नाही. मला आज 40गाव मध्ये जवळपास 13-14 वर्ष झाले. त्याने नाही सोडलं मला, त्याने टाकलं नाही.
जीवनात अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागलं, पण देवाने सांगितलं, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. लक्ष द्या. तुला देवाच्या साह्याने, देवाच्या मदतीने, देवाच्या साह्याने, देवाच्या मदतीने आपण एकमेकांना क्षमा करू शकतो, एकमेकांवरती प्रेम करू शकतो, एकमेकांना आपण जे आहे एकमेकांसाठी प्रार्थना करू शकतो, एकमेकांप्रती मनात असलेलं सर्व जे काही द्वेष आहे ना, तो आपण काढून टाकू शकतो देवाच्या साह्याने. स्वतःहून आपल्याला करता येणार नाही, पण देवाच्या साह्याने आपल्याला करता येऊ शकतं. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे विचारातून नूतनीकरण. तेच ते विचार आपल्याला चांगले जीवन जगण्यास करता कधीच प्रोत्साहन देत नाही, आणि म्हणून जे झालं आहे ना त्याला विसरायचा प्रयत्न करा. एक नवीन मार्गदर्शन, एक नवीन विचार, एक नवीन थॉट जे आहे ना, देवाकडे मागा. देवाकडे मागा एक नवीन विचार. बघा, ज्या वेळेला पेत्र 3 वेळेस त्याने येशूला नाकारला, 3 वेळेस. किती वेळेस नाकारला येशूला? 3 वेळेस. आणि येशूने असं वळून बघितलं त्याच्याकडे, आणि येशू म्हणाला, जो पण तुम्हाला नाकारणार नाही ना, तोपर्यंत कोंबड्याचं तोंड पण बंद ठेवल. कोंबडा आरडणार नाही. आणि येशूने त्याच्याकडे बघितलं आणि कोंबडा आरडला, आणि त्याला आठवलं. वचन सांगतं की तो बाहेर जाऊन खूप हंबरडा फोडून रडला. आणि बघा, इकडं येशूला वधस्तंभावर दिलं, येशूला वधस्तंभावरून खाली उतरवलं. त्यानंतर अरिमथाईकर म्हटलेला जो श्रीमंत व्यक्ती आहे त्याच्या कबरेमध्ये येशूला ठेवलं. आणि तिसऱ्या दिवशी येशू मरणातून जिवंत झाल्यानंतर येशू कुणाकडे गेला माहिती का? पेत्राकडे गेला. येशूने ते विचार नाही केला, अरे याने तर मला 3 वेळेस नाकारलं, तर मी याला जेवण खाऊ घातलं, याला सोबत घेऊन फिरलो, याला मी प्रत्येक गोष्ट सांगितली, शिकवली सर्व. येशूने तर मागचा विचार नाही केला. याने मला 3 वेळेस नाकारलं, मग याने जर मला जर स्वीकारलं असतं तर मग मला थोडंफार दुःख नसतं झालं, किंवा मला मराव नसतं. येशू असा विचार नाही केला. येशूने तो विचार तिथं सोडून दिलेला होता, आणि येशू पेत्राकडे गेला. चर्च, लोक तुमच्यासोबत कसं वागतं ना, विसरा. येशू येशू देखील विसरला. पेत्र येशू सोबत इतकं वाईट वागल्यानंतर पण येशू त्या गोष्टी विसरला. येशूने पेत्राला क्षमा केली. आपण पण विसरलं पाहिजे लोक आपल्यासोबत कसं वागतं, काय वागतं, त्या विषयाला घेऊन आपण लोकांना क्षमा केली पाहिजे. तरच आपण देवाचे मुलं आणि मुली म्हणून जे आहे ना ओळखल्या जाऊ. तरच आपण देवाचे लेकर म्हणून जे आहे ना लोक आपल्याला ओळखतील, अन्यथा लोक आपल्याला ओळखणार नाही. कारण वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, रोमकराचं पत्र 12 अध्याय आणि दुसरं वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, त्या दुसऱ्या वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. रोमकराचं पत्र 12 अध्याय आणि वचन 2. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा आहे की हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. लक्ष द्या, हे जग तुम्हाला कधीच नवीन गोष्टी, तुमचं जीवन बदलाव म्हणून सांगणार नाही. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की देवाची इच्छा काय आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि देवाची इच्छा ही आहे की तुमच्या मनाच्या नवीनीकरणाचं रूपांतर झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि ते होण्यासाठी तुम्ही देवाकडं प्रार्थना केली पाहिजे. म्हटलं पाहिजे की देवा, माझ्या मनाचं नवीनीकरण होऊ दे. माझ्या मनामध्ये ज्या व्यक्तीने मला त्रास दिलेला आहे त्या व्यक्तीप्रती जो काही द्वेष माझ्या मनामध्ये आहे, आणि तो द्वेष माझ्या मनात वाईट विचार आणत आहे, त्या वाईट विचाराच्या बदले माझ्या मनात चांगले विचार येऊ दे. माझ्या मनाचं, माझ्या विचाराचं तू नवीनीकरण कर देवा. मला ते हृदय दे, मला ते अंतःकरण दे,
मला ते समज दे, मला ते प्रेम दे, मला ते क्षमा करणार हृदय दे माझ्या देव. येस, देव ते देईल, देव ते देईल. देवाला ते द्यावा लागेल, कारण आपण त्याचे लेकर आहोत. आपण त्याचे लेकर आहोत, देवाला ते द्यावं लागेल. लक्ष द्या, 6वा समुदाय तो आहे वाईटावरती चांगुलपणाने जे आहे ते मात करा. आपण मागच्या वेळेला देखील ह्या गोष्टी शिकलो. रोमकरच पत्र 12 अध्याय 21 वचनामध्ये, वाईटाने वाईटाला जिंकू नका, तर बऱ्याने वाईटाला जिंकलं पाहिजे. आणि बऱ्याने वाईटाला जिंकण्याकरता आपल्याला देवाच्या मदतीची काय म्हणते का गरज आहे. लक्ष द्या, द्वेषाच्या बदल्यात चांगल्या कृतीने आपण काय केलं पाहिजे, लोकांना उत्तर दिलं पाहिजे. हे आपलं खरं जीवन आहे, जे जगण्यासाठी पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. ह्या ह्या चांगल्या जीवनाची अपेक्षा देव आपल्याकडनं करतो, आपण जगावं अशी, तसं जगलं पाहिजे. 7वा मुद्दा आहे, देवाचा जो न्याय आहे ना, तो तुम्ही मान्य करणं फार गरजेचं आहे. का माहिती का? कारण ज्या वेळेला रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि त्याचं 19 वचन आपण वाचू ना, त्या ठिकाणी देवाचं सांगतं की सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करल. देवाचं काम आपण करू नये, देवाचं काम देवाला करू द्या. आपण देवाचं काम मुळीच करू नये. का माहिती का? कारण देवाचं काम आपण करायला गेलो तर आपल्याकडून ते होणार पण नाही. आपल्याला देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की न्याय करणं देवाचं काम आहे, बदला घेणं देवाचं काम आहे, सूड घेणं देवाचं काम आहे. द्वेषामुळं राग धरण्याऐवजी देवावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपण द्वेष आपल्या मनात असतो ना, त्यावेळेला आपण सर्वात जास्त त्या लोकांबद्दल राग आपल्या मनामध्ये असतो. पण राग धरण्याऐवजी आपण देवावरती विश्वास ठेवला पाहिजे, कारण हा विश्वास आपल्याला काय करतो माहितीये का? द्वेषावरती मात करण्याकरता मदत करतो आणि देवाकडे न्याय सोपवण्याकरता मदत करतो. आणि म्हणून आपण देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. 8वी जी गोष्ट आहे ना, ती आहे इफिसकरचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं जे दुसरं वचन आहे, इफिसकरचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं जे दुसरं वचन आहे ना, त्या ठिकाणी वचनामध्ये काय सांगितले पहा. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. एकमेकांना कसं वागून घेतलं पाहिजे? चुका झालेल्या आहेत ना, तर आपण एकमेकांना प्रीतीने वागून घेतलं पाहिजे. लक्ष द्या, दुसऱ्यांच्या चुका सहन करण्याचा नेहमी प्रयत्न करा. येशूने केला का दुसऱ्यांच्या चुका सहन करण्याचा प्रयत्न? केला की नाही केला? येशूने दुसऱ्यांच्या चुका सहन केल्या. प्रभू येशू ख्रिस्ताने दुसऱ्यांच्या ज्या चुका आहे ना चर्च, त्या त्याने सहन केल्या. लक्ष द्या, त्या त्याने ज्या आहे ना सहन केल्या. आपल्याला देखील ह्या दिवसांमध्ये अशाच प्रकारे करायचं आहे, जे येशूने केलं, जे येशूने केलं. येशू ज्या वेळेला जकातदार यांच्या सोबत जेवण करत होता, अनेक लोकांनी येशूला नाव ठेवले. येशूने सहन केलं. आपण करायचं कसं? हो किंवा नाही? हो. 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 आपण क्षमा करायची का? हो. 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 आपण लोकांवरती प्रेम करायचं का? हो. हो. हो हो आपण लोकांसाठी प्रार्थना करायची का? हो. हो हो आपण लोकांना जवळ करायचं का, ज्यांनी आपल्याला दुखवलं त्यांना? हो. का मनात ठेवायचे ते समोर आले तरी? नाही. नाही. येशूचा आदर्श घ्या चर्च, येशूचा आदर्श घ्या. आपण जास्त दिवस या जगामध्ये नाही राहणार. येशूचा आदर्श घ्या. आपल्याला समोर उभं राहायचंय, त्याच्या समोर. कारण वचन स्पष्टपणे सांगतो उपदेशकाच्या पुस्तकामध्ये, प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टींचा तो काय करणार माहितीये का?
तो हिशोब घेणार आहे झाडाझडती प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टींची देव काय करणार माहिती का? झाडाझडती घेणार आहे. बघा, उपदेशक 12 अध्याय आणि वचन 14 बघा. वचन 14, उपदेशक 12 अध्याय आणि वचन 14. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. देव सर्व कृत्यांची झाडाझडती घेईल. पास्टर प्रल्हाद तुम्हाला वचन शिकवायचे, द्वेषावरती मात करणं, क्षमा करणं, प्रीती करणं. ऐकून देखील तुम्ही त्याप्रमाणे केलं नाही. सांगा का नाही केलं? काय उत्तर आहे? पास्टर प्रल्हाद तुम्हाला शिकवायचे, पण तुम्ही त्याप्रमाणे केलं. खूप सुंदर, वा, तुम्ही माझ्या मुलं आणि मुली म्हणण्याची योग्यतेचं आहे. देव झाडाझडती घेईल, म्हणजे ती तुमचीच नाही, माझी पण घेईल. पास्टर प्रल्हाद खूप मस्त शिकवायचे द्वेषाबद्दल. तुम्ही तुमच्या मनाबद्दल काय, तुमच्या मनामध्ये आहे का द्वेष कुणाबद्दल? खूप युट्यूब वरती व्हिडिओ टाकायचे. हा, तुमच्याबद्दल काय, तुमच्या मनाबद्दल काय? देवाचं वचन सांगत आहे, देव सर्व कृत्यांची झाडाझडती घेईल चर्च. आणि म्हणून रोज प्रतिदिवशी आपण आपल्या स्वतःला तपासणं गरजेचं आहे. असेल ना द्वेष, कबूल करा, देवाजवळ कबूल करा. हो देवा, माझ्या मनामध्ये द्वेष आहे आणि मी खूप पिळला गेलो या द्वेषामुळे, माझं खूप नुकसान झालंय. देवा, मला ह्या द्वेषातून मुक्त कर. माझी इच्छा आहे तुम्हाला मुक्त करा. द्वेष हा तुमच्या प्रार्थनेने निघून जाईल, त्याच्यावर तुम्हाला मात करता येईल. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, 10वा मुद्दा, लक्ष द्या. आत्मिक जे आहे ना, आध्यात्मिक जे काही शस्त्र आहे ना, आध्यात्मिक शस्त्र, इफिस्कराचं पत्र 6वा अध्याय 10 पासून तर 18 पर्यंत जे काही आध्यात्मिक क्षेत्र आहे ना, आध्यात्मिक शस्त्र, त्याचा उपयोग करा. तुम्हाला होमवर्क आहे, इफिस्कराचं पत्र 6वा अध्याय 10 पासून तर 18 वचनापर्यंत किती प्रकारचे शस्त्र आहे त्याची लिस्ट करा आणि ती आपल्या पेंटिकॉस्टल फेथ फेलोशिप यावरती टाका. इफिस्कराचं पत्र 6वा अध्याय 10 ते 18. आणि लक्ष द्या, हे जे शस्त्र आहे ना, ह्या शस्त्राच्या साहाय्याने तुम्हाला द्वेषावरती मात करता येईल. देवबाप या वचनाच्याद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. ज्यांना असं वाटतं की